नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा ह्या पेपरविषयीची चर्चा करणार आहोत. परंतु पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करण्याच्या अगोदर राजकीय विचार म्हणजे काय आणि राजकीय विचारांचा अभ्यास आपण का केला पाहिजे अशा काही प्रश्नांच्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा करणं अभिप्रेत आहे. कुठल्याही राजकीय विचारांचा किंवा कुठल्याही विचारांचा अभ्यास करण्याच्या अगोदर विचारांची उत्पत्ती कशी होते आणि विचार का अभ्यासावे लागतात किंवा विचारांचा अभ्यास आपण का केला पाहिजे याविषयीची चर्चा करणं हे अनिवार्य ठरतं. खरं तर आपण विचारांच्या उत्पत्तीविषयीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसेल की मनुष्य हा आपल्या नित्याचा अनुभव असा आहे की मनुष्य हा सुखप्राप्तीसाठी धडपडत असतो. या जगातली सर्वोत्तम वस्तू ही आपल्याच मालकीची असली पाहिजे किंवा या जगातलं सर्वोत्तम सुख हे आपल्यालाच मिळालं पाहिजे याविषयी माणूस हा प्रयत्न करत असतो. परंतु आपला अनुभव असा आहे की ही सगळी सुख माणसाला उपलब्ध होत नाही. त्याच्या मार्गामध्ये अनेक स्वरूपाचे अडथळे देखील येताना आपल्याला दिसतात. जसं आपण मनामध्ये सोचतो किंवा विचार करतो त्या पद्धतीनं सगळंच काही घडतं असं आपल्याला आढळत नाही. मग मानवी सुखाच्या प्राप्तीमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा विचार होणं देखील गरजेचं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय सविस्तर अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की माणसाला खरं तर सुखप्राप्तीची आशा ही निसर्गाच्या अधीन राहूनच आपल्याला प्राप्त करावी लागत असते किंवा इतर ज्या काही भोवताली घडणाऱ्या घडामोडी आहेत त्या घडामोडींच्या अधीन राहूनच माणसाला सुखप्राप्तीचा मार्ग हा अवलंबावा लागत असतो किंवा ते सुखप्राप्ती होत असते. मानवी सुखप्राप्तीच्या मार्गामध्ये साधारणतः 2 अडथळे आपल्याला प्रामुख्याने त्याचा विचार करावा लागतो. तो म्हणजे एक अडथळा असा आहे की जो निसर्गनिर्मित आहे आणि दुसरा मानवनिर्मित आहे. निसर्गनिर्मित अडथळ्यांचा विचार करताना आपल्याला असं दिसेल की निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींमुळे देखील माणसानं ज्या पद्धतीनं सुखप्राप्तीचा मार्ग निवडला त्या मार्गामध्ये अडथळे येतात. अनेक वेळा निसर्गाचा अवकृपा होते, महापूर येतो, दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते. अशा वेळेस मानवी सुखाचा मार्ग हा अडवला जातो किंवा त्याच्या मार्गामध्ये बाधा येतात. अनेकांनी अनेक गोष्टी भविष्यकाळासाठी विचार केलेले असतात, परंतु निसर्गाची अवकृपा झाल्यामुळं जसं आपण विचार केला त्या पद्धतीनं सगळंच काही घडतं असं आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं नैसर्गिक स्वरूपाचे जे काही अडथळे आहेत ते मानवी सुखाच्या मार्गामधला एक प्रमुख अडथळा म्हणून त्या अडथळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की मानवनिर्मित अडथळे जे की सगळीच माणसं समाजातली सुखप्राप्तीच्या मागे जर धडपडत असतील तर अशा वेळेस माणसामध्ये संघर्ष होणं हे साहजिक आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींवर मात करून पुढे जे काही आहे ते आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी सगळे लोक प्रयत्न करतात आणि त्यामुळं मानवी समाजामध्ये एक संघर्ष घडत जातो. आणि म्हणून मानवी समाजामध्ये घडणारा संघर्ष आणि त्यानंतर निसर्गात निर्मित जे काही अडथळे आहेत, नैसर्गिक घडणाऱ्या घडामोडी आहेत, तर त्या गोष्टी ह्या मानवी सुखाच्या मार्गामधला एक प्रमुख अडथळा म्हणून त्या अडथळ्यांचा विचार आपल्याला करावा लागत असतो. आता ह्या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर या दोन्ही गोष्टी विचारांच्या उत्पत्तीला जन्म देणाऱ्या आहेत. निसर्ग आणि या निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी त्या घडामोडींमुळे जर मानवी सुखामध्ये बाधा येत असेल तर त्यावर देखील माणसानं सुखप्राप्तीचा मार्ग सोडला नाही किंवा ती आशा सोडली नाही आणि निसर्गावर देखील मात करण्याचा प्रयत्न केला. भौतिकशास्त्रामध्ये विज्ञानामध्ये प्रगती आपण करून अनेक शोध लावले आणि निसर्गापासून येणारे जी काही संकट आहेत त्या संकटांवर देखील मात करण्याचा प्रयत्न माणसाने केलेला आहे. दुष्काळ पडल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याची देखील किमया माणसाने शोधून काढली किंवा महापूर, अतिवृष्टी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून देखील स्वतःचा बचाव करून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगता येईल या दृष्टिकोनातून माणसांनी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट असे म्हणजे निसर्गावर देखील मानवी संस्कृतीनं विजय मिळवला या अर्थानं आपण या गोष्टीचा विचार करू शकतो. परंतु दुसरी बाब अशी आहे ती म्हणजे की मानवनिर्मित जे काय अडथळे त्या मानवनिर्मित अडथळ्यांचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे. म्हणजे निसर्गनिर्मित जे अडथळे त्या अडथळ्यांवर माणसांनी मात करण्याचा प्रयत्न केला, विज्ञानामध्ये प्रगती केली आणि त्यावर म्हणजे विज्ञानावर किंवा निसर्गावर देखील मानवी संस्कृतीनं हा विजय मिळवला. परंतु माणसांमध्ये घडणारे जे काही संघर्ष आहेत किंवा सामाजिक स्वरूपाचे जे काही संघर्ष आहेत त्या संघर्षांमधून देखील माणसांची मुक्तता झाल्याशिवाय एक सुखप्राप्तीच्या मार्गाकडे आपल्याला जाता येणार नाही. आणि त्यासाठी म्हणून देखील माणसाकडे बुद्धी असल्यामुळं मानवी समाजातील संघर्षाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीच्या देखील काही गोष्टी माणसांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या आधारावर शोधून काढल्या आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं तिथंच पुढे
राज्य नावाच्या संघटनेचा उदय होतो, की मानवी समूहाचं व्यवस्थापन करणारी किंवा मानवी समूहावर नियंत्रण ठेवणारी एक व्यवस्था समाजातील लोकांनी निर्माण केली आणि त्याच व्यवस्थेला आपण पुढे राज्य या नावानं संबोधलेलं आहे. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये राज्य असा शब्द जरी त्याला वापरला जात नसला तरी देखील एक मानवी समूहाचं व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणून त्याकडे बघितलं जाऊ लागलं. आणि म्हणून मानवी सुखाच्या मार्गामध्ये येणारे जे काही दोन अडथळे आहेत, या दोन्ही अडथळ्यांवर मानवी समाजानं मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही मात करत असताना म्हणजे निसर्गावर मात करताना आपण विज्ञानामध्ये प्रगती केली आणि त्यानंतर मानवामधील संघर्ष थांबवण्यासाठी आपण राज्य नावाच्या संघटनेचा किंवा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचा उदय आपण केला किंवा निर्मिती आपण केली. त्यामुळे या दोन्ही अडथळ्यांना पार करून सुखप्राप्तीच्या मार्गाकडे जाण्याचं ध्येय हे माणसाने सोडलेलं नाही किंवा ती अभिलाषा माणसाने सोडलेली नाही. आणि या अभिलाषेकडे जात असतानाच परिस्थितीनुरूप त्याच्या समोर येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करत करत तो पुढे एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी धडपडत असतो. जीवन जगण्याच्या आणि सुखी जीवन जगण्याच्या धडपडीमध्ये त्याला परिस्थितीनुरूप जे काही पवित्रे घ्यावे लागले, परिस्थितीनुरूप जो काही विचार त्याला करावा लागला किंवा ज्या काही नवीन गोष्टी त्याला शोधून काढाव्या लागल्या, त्यातूनच खऱ्या अर्थानं विचारांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो किंवा विचारांची उत्पत्तीही झालेली आहे. म्हणजे विचारांच्या उत्पत्तीला मानवी बुद्धी आणि सुखप्राप्तीची अभिलाषा या दोन्ही गोष्टींची जोड मिळाल्यानंतरच परिस्थितीनुरूप नव्या विचारांचा उदय हा तिथं झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून याच विचारांचा अगदी मानवी समूहाच्या किंवा मानवाच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत जे काही विचार इथं या ठिकाणी उत्पन्न झाले आणि त्याच विचारांचा भविष्यामध्ये देखील आपल्याला सुखप्राप्तीसाठी फायदा होईल या दृष्टिकोनातून जे नवे बदल माणसाने स्वीकारले, तर त्या बदलांमधूनच खऱ्या अर्थानं विचारांना पाठबळ मिळत गेलं किंवा विचारांच्या उत्पत्तीला प्रोत्साहन मिळत गेलं किंवा नवे विचार हे पुढे येत गेले. आणि हे नवीन विचारच खऱ्या अर्थानं मानवी समूहातील प्रगतीला किंवा आत्तापर्यंत मानवी समूहामध्ये जी काही स्थित्यंतरं घडत गेली, जी परिवर्तनं घडत गेली, त्या परिवर्तनासाठी कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसून येतात. आपल्या अभ्यासाचा विषय असा आहे की पाश्चिमात्य राजकीय विचारवंत किंवा राजकीय विचार, पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा विचार करत असताना आपण साधारणतः पहिल्यांदा राजकीय विचारांपासून जर आपण सुरुवात केली तर मग आपल्याला प्रश्न असा पडतो की राजकीय विचार कशाला म्हणायचं. पहिली गोष्ट आपण पहिल्या भागामध्ये विचारांची उत्पत्ती कशी होते तो भाग बघितला. मानवी सुखप्राप्तीच्या मार्गामधून विचारांच्या उत्पत्तीला चालना मिळत जाते आणि एकदा विचारांची उत्पत्ती आपल्याला कळाली की त्यानंतर मग राजकीय विचार कशाला म्हणायचं, तर त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस मानवी समूहामधील संघर्षाचं व्यवस्थापन करण्यासाठी ज्या पद्धतीनं माणसांनी विचार करायला सुरुवात केली किंवा ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघर्षाचं व्यवस्थापन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना निर्माण करायला सुरुवात केली किंवा मानवी समूहाचं व्यवस्थापन करणाऱ्या ज्या म्हणून काही संस्था संघटना किंवा विचार उदयाला आले त्यालाच आपण राजकीय विचार या नावानं संबोधतो. म्हणजे मानवी समूहाचं नियंत्रण करणाऱ्या संस्था संघटना मग कोणत्या, तर त्याला पुढे कालांतरानं आपण राज्य असं नाव दिलं किंवा समूहाचं व्यवस्थापन करणाऱ्या ज्या संघटना उदयाला आल्या त्याला आपण पुढे राज्य असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच राज्याच्या संदर्भात विचार करणाऱ्या जे काही विचार आहेत किंवा राज्याच्या बाबतीत मांडले गेलेले जे काही विचार आहेत त्याच विचारांना आपण राजकीय विचार या नावानं संबोधतो. मग राज्याच्या बाबतीमध्ये कोणते विचार मांडले गेले, राज्याच्या बाबतीत म्हणजे मानवी समूहाचं व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणून जर राज्याकडे आपण बघितलं तर मग राज्य कसं असलं पाहिजे, राज्याचा अर्थ काय आहे, राज्याचा उद्देश काय आहे, राज्याचं स्वरूप कसं असेल किंवा राज्याची कार्य काय असली पाहिजेत आणि राज्यानं मग व्यक्तीच्या जीवनामध्ये आपली विधायक भूमिका कोणती पार पाडली पाहिजे या अनुषंगानं परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपल्या बुद्धीच्या आधारावर विचार मांडलेले आहेत किंवा आपल्या गरजांच्या आधारावर नव्या विचारांना जन्म दिलेला आहे. आणि म्हणूनच त्या मानवी समूहाचं व्यवस्थापन करणाऱ्या राज्य नावाच्या संघटनेविषयी जे म्हणून काही विचार मांडले गेले त्या सगळ्या विचारांना आपण राजकीय विचार या नावानं ओळखतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणत्याही राजकीय विचारांचा अभ्यास किंवा कोणत्याही विचारांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने हे 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत की राजकीय विचार म्हणजे काय, त्यानंतर राजकीय विचारांचा अभ्यास का करायचा आणि तिसरा प्रश्न असा आहे की राजकीय विचारांचा अभ्यास कसा केला पाहिजे. या 3 प्रश्नांच्या अनुषंगानं खरं तर आपण पुढे गेलं पाहिजे, कारण ह्या 3ही प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय पुढे जे काही तत्त्वज्ञान आपण अभ्यासणार आहोत किंवा जे पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञान आपण अभ्यासणार आहोत त्या तत्त्वज्ञानाविषयीची फारशी काही कल्पना आपल्याला येणार नाही. आणि मग पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण गेलो होतो की राजकीय विचार कशाला म्हणायचं, तर व्यवस्थापन करणाऱ्या संघटनेच्या संदर्भात जे काही विचार मांडले गेले त्याच विचाराला आपण राजकीय विचार म्हणतो. दुसरा प्रश्न असा आहे की मग राजकीय विचारांचा अभ्यास आपण का करायचा, कारण कोणताही राजकीय विचार हा मानवी उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत ज्या कालखंडामध्ये जे काही नवे विचार पुढे आले
त्या सगळ्याच किंवा ज्या प्रत्येक कालखंडामध्ये राज्य नावाच्या संघटनेविषयी जे जे विचार काही मांडले गेले त्या सगळ्या विचारांना आपण राजकीय विचार म्हणतो. मग त्या सगळ्याच राजकीय विचारांचा अभ्यास आम्ही का करायचा? अगदी मानवी उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत जगामध्ये जी स्थित्यंतरं घडत गेली त्या किंवा मानवी समूहाच्या प्रत्येक टप्प्यावर, मानवी समाजाच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जे काही नवे नवे विचार मांडले गेले त्या प्रत्येक नव्या नव्या विचारांचा अभ्यास आज आम्ही का म्हणून करायचा असा जेव्हा प्रश्न आम्हाला पडतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना देखील काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या पाहिजे किंवा त्या विचारात आपण घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की काही तार्किक आधारावर या गोष्टींचं समर्थन केलं जातं की आपण मागील राजकीय विचारांचा अभ्यास आपण का केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की किंवा त्याच्यासाठी सांगितले गेलेले जे काही आधार आहेत त्या आधारांमध्ये पहिला आधार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शहाणा. या दोन तत्वांच्या आधारावर जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की इतिहास काळामध्ये मांडल्या गेलेल्या राजकीय विचारांचा देखील अभ्यास हा आपण आजच्याही काळामध्ये किंवा पुढच्याही कालखंडामध्ये केला पाहिजे. तो मानवी समूहाच्या हिताचा आहे किंवा माणसाला सुखप्राप्तीकडे घेऊन जाणारा जो काय मार्ग आहे त्या मार्गामधला एक साधन म्हणून त्या विचारांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि म्हणून त्या विचारांचा अभ्यास आपण करावा. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणजे इतिहासकालीन ज्या काही घटना घडतात त्या घटनांच्या आधारावर जर किंवा तशाच स्वरूपाच्या घटना जर भविष्यामध्येही घडत गेल्या तर त्या भविष्यामध्ये घडलेल्या घटनांवर काय उपाययोजना करावी त्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरता आपल्याला इतिहासाकडे जावं लागतं आणि तशाच स्वरूपाच्या घटना जर इतिहासामध्ये घडलेल्या असतील तर त्या घडलेल्या घटनांवर इतिहास काळामध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या होत्या याचा आधार घेऊन आपल्याला भविष्यातील किंवा वर्तमान काळात निर्माण झालेल्या समस्यांवरच्या उपाययोजना आपल्याला शोधता येतात किंवा ते उपाय आपल्याला करता येतात. आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते याचा अर्थ असा आहे की इतिहास काळामध्ये जर जशा घटना घडलेल्या असतील तर तो इतिहास आपल्याला भविष्यामध्ये किंवा वर्तमानामध्ये जीवन जगताना एक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतो आणि म्हणून हे विचार मार्गदर्शक आहेत. या आधारावर आपण राजकीय विचारांचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे जुन्या काळात सांगितलेल्या राजकीय विचारांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की पुढच्या स्टेज मागचा शहाणा याचा अर्थ की मागच्या काळामध्ये ज्या काही समस्या घडल्या किंवा ज्या विपरीत गोष्टी घडल्या किंवा जी संकटं मानवी समूहासमोर आली त्या तशा स्वरूपाची संकटं भविष्यामध्ये येऊ नयेत यासाठी इतिहास काळामध्ये काय उपाययोजना केलेल्या होत्या आणि त्यानंतर आज आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील याविषयीचा आधार घेण्याकरिता आपल्याला इतिहासाकडे जावं लागतं किंवा मागच्या काळातल्या राजकीय विचारांकडे आपल्याला जावं लागतं. आणि त्यामुळं मागच्या काळातले विचार किंवा जुन्या काळातले विचार आहेत म्हणून ते आपण सोडून देण्याऐवजी आपण नव्या विचारांचा किंवा नव्या मार्गावर जाण्यासाठी या मागच्या विचारांचा देखील आधार आपण घेतला पाहिजे. तो विचारांचा वारसा एका पिढीकडून आपण दुसऱ्या पिढीकडे आपण सोपवला पाहिजे. तरच मानवी समूहाला आपल्या इस्पित ध्येयापर्यंत जाता येऊ शकेल किंवा नियोजित ध्येयापर्यंत त्यांच्या जाता येऊ शकेल. त्याशिवाय आपल्याला ती शक्य होणार नाही. आणि म्हणून अनेक उदाहरणांच्या दाखल देखील आपल्याला याची काही गोष्टी प्रचिती आपल्याला सांगता येईल की जुन्या काळामध्ये सांगितलेले जे काही राजकीय तत्त्वज्ञान आहे त्या राजकीय तत्त्वज्ञानाचा आजही आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेतून उपयोग होऊ शकतो. म्हणजे जुन्या काळामध्ये शिक्षण पद्धतीला विरोध केला जात होता, स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध केला जात होता, अनेक वाईट चाली रीती प्रथा परंपरा ह्या पाळल्या जात होत्या. पण त्याविरुद्ध विद्रोह करणारे आमचे जे काही समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांच्या विचारांचा आजही आपल्याला एक सामाजिक वारसा म्हणून किंवा समाज सुधारण्यासाठीचं एक साधन म्हणून त्या तत्त्वज्ञानाचा आपल्याला वापर करता येतो किंवा ते तत्त्वज्ञान आपल्याला उपयोगाचं वाटतं. म्हणजे जुन्या काळामध्ये ताज्य मानल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ताज्य मानलेलं जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान देखील भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतं. आणि म्हणून त्याच आधारावर आपण राजकीय विचारांचा अभ्यास केला पाहिजे किंवा जुन्या काळातल्या राजकीय विचारांचा तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी संघर्ष केला त्या विचारांना जर त्याच काळामध्ये आपण दाबून टाकलं असतं तर अशा वेळेस आज समाज एवढ्या प्रगत अवस्थेला आला नसता. किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्येही जर आपण विचार केला सॉक्रेटिस असेल किंवा प्लेटो असेल या लोकांनी सांगितलेलं जे काही किंवा अरिस्टॉटल असेल या लोकांनी सांगितलेलं जे काही तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर पुढे आपल्याला राज्याचं स्वरूप विकसित करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून जुन्या काळामध्ये सांगितलेलं जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असल्यामुळं त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं की राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण का करावा किंवा राजकीय विचारांचा अभ्यास आपण का करावा. तर त्याचं कारण असं आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते आणि पुढच्या स्टेज मागचा शहाणा या दोन आधारावर किंवा हे दोन आधार जर प्रमाण आपण मानले तर राजकीय विचारांचा अभ्यास
हा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग तिसरा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा असा शिल्लक राहतो, तो म्हणजे हे जे तत्त्वज्ञान आहे जुन्या काळामध्ये सांगितलेलं, या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे. खरं तर अभ्यास कसा केला पाहिजे यासाठीची काही वेगळी साधनं आपल्याकडे उपलब्ध नाहीत, परंतु त्या त्या काळातील तत्त्वज्ञान जे काही मांडलं गेलं आहे ते तत्त्वज्ञान एकतर त्यांनी त्या काळामध्ये लिखित स्वरूपामध्ये त्यांचे जे काही ग्रंथ असतील त्या ग्रंथांचा आधार घेऊन देखील त्या तत्त्वज्ञानाचा आपल्याला अभ्यास करता येईल. प्लेटो असेल, प्लेटोने लिहिलेली रिपब्लिक नावाचा ग्रंथ, किंवा अरिस्टॉटल असेल, अरिस्टॉटलचा दी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ असेल, किंवा भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये देखील किंवा राजकीय विचारांच्या उगमस्त्रोतांमधला जो काही भाग आहे किंवा जे तत्त्वज्ञान मांडलं गेलेलं आहे लिखित स्वरूपामध्ये आहे, त्या लिखित साधनांच्या आधारावर आपल्याला राजकीय विचारांची चर्चा करता येऊ शकते किंवा राजकीय विचार आत्मसात आपल्याला करता येऊ शकतात किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. आणि त्या माध्यमातून आपण राजकीय विचार समजून घेतले पाहिजेत आणि राजकीय विचार समजून घेऊन भविष्य काळामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये काय परिवर्तन आपल्याला करण्याची गरज आहे, म्हणजे मानवी सुखाच्या दृष्टिकोनातून नवे नवे बदल राजकीय व्यवस्थेमध्ये काय झाले पाहिजेत याविषयीचा एक नवा विचार किंवा नवा सिद्धांत मांडण्यासाठी आपल्याला या पूर्वीच्या काळी लिहिले गेलेले जे काही तत्त्वज्ञान आहे किंवा लिहिले गेलेले जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा आधार आपल्याला मिळू शकतो किंवा त्या आधारावरच आपल्याला भविष्याकडे वाटचाल करता येऊ शकते. ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं समजल्यानंतर मला असं वाटतं की पाश्चिमात्य किंवा कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर काही प्रश्न निर्माण होणार नाही. कारण राजकीय विचार कशाला म्हणायचं, राजकीय विचारांचा अभ्यास का करायचा आणि राजकीय विचारांचा अभ्यास कसा करायचा, ह्या तिन्ही गोष्टी एकदा समजल्यानंतर मग पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञानामध्ये ज्या ज्या काही विचारवंतांचा समावेश आहे त्या प्रत्येक विचारवंतांचा अभ्यास करणं आपल्याला सोयीचं जातं. परंतु हे करत असताना देखील राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना देखील काही कसोट्या अभ्यासकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा आपणही त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की राजकीय विचार हा जो काही मांडला जातो त्या राजकीय विचाराला त्या काळाची पार्श्वभूमी असते. तो विचार ज्या व्यक्तींनी मांडला त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आलेल्या ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या असतात त्या घटना घडामोडींचा प्रभाव त्याच्या राजकीय विचारावर पडलेला असतो. त्या तत्कालीन कालखंडामध्ये सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती जी त्याला उपभोगायला मिळाली किंवा जी त्याला मिळाली त्या प्राप्त परिस्थितीच्या आधारावर देखील त्या काळातला राजकीय विचार मांडला गेलेला असतो. आणि त्यामुळं मग एखाद्या राजकीय विचाराला जर परिस्थिती सापेक्षता असेल तर मग भविष्यामध्ये त्या राजकीय विचारांचा अभ्यास करत असताना किंवा आजच्या काळामध्ये त्या राजकीय विचारांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या काळातील परिस्थिती समजून घेणं गरजेची आहे. आणि म्हणून आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो की म्हणजे राजकीय विचारांचा अभ्यास करत असताना ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्यांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की पहिली गोष्ट अशी की त्या विचारांचा अभ्यास करत असताना एक येणारी अडचण म्हणजे पहिली अशी की तो विचार आजच्या काळाशी सुसंगत असेलच याची शाश्वती देता येत नाही. मग जर एखादा विचार आजच्या काळाशी सुसंगत नसेल तर मग तो विचार आपण तिथंच सोडून द्यायचा का, तर तो विचार तिथंच सोडून देणं उपयोगाचं ठरणार नाही. कारण आपण जो दुसरा प्रश्न बघितला की राजकीय विचारांचा अभ्यास कशासाठी महत्त्वाचा आहे त्या प्रश्नाचं जर उत्तर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला दिसेल की तो संबंधित एखाद्या जुन्या काळामध्ये सांगितलेलं राजकीय तत्त्वज्ञान आज जरी आपल्याला सुसंगत वाटत नसलं तरी देखील ते तत्त्वज्ञान तिथंच संपवून टाकणं देखील उचित नाही. कारण ते तत्त्वज्ञान आज जरी सुसंगत वाटत नसलं तरी देखील आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी ते तत्त्वज्ञान उपयोगाचं पडू शकतं. आणि म्हणून त्या विचारांचा वारसा पुढच्या पिढ्यांकडे पाठवण्यासाठी आपण त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून ते तत्त्वज्ञान पुढच्या पिढ्यांकडे पाठवलं पाहिजे. म्हणून ही अडचण एक लक्षात घेतली पाहिजे. दुसरी अडचण अशी आहे की ते सांगितलेलं तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाचा आजच्या काळाची सुसंगतता किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्रस्तुतता असं म्हणता येईल, ती प्रस्तुतता आपल्याला आढळत नाही. किंवा अनेक विचार जे सांगितले गेले ते विचार आजच्या काळाशी सुसंगतही नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते आपल्याला निरर्थक स्वरूपाचे देखील वाटू शकतात. आता समजा उदाहरण जर आपण घेतलं तर प्लेटोनं सांगितलेली राज्याविषयीची भूमिका, आदर्श राज्याचं स्वरूप सांगितलं आणि मग आदर्श राज्य जे प्लेटोच्या कल्पनेतलं होतं तशा स्वरूपाचं आदर्श राज्य निर्माण करणं हे आज शक्य नाही. आणि म्हणून प्लेटोनं सांगितलेलं आदर्श राज्य हे अवास्तव आहे, काल्पनिक आहे, म्हणून ते तिथं सोडून द्यावं हे देखील उपयोगाचं ठरत नाही. कारण आदर्श राज्यामध्ये राज्यकर्त्यांवर घातलेली जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेमधला एक सत्याचा अंश हा आपल्याला आजही उपयोगाचा पडतो. प्लेटोनं आपल्या आदर्श राज्यामध्ये राज्यकर्त्यांना संपत्तीचा अधिकार आणि कुटुंब करून राहण्याचा अधिकार देऊ नये अशा स्वरूपाची भूमिका मांडली. वरवरती पाहता ही भूमिका आपल्याला विसंगत स्वरूपाची वाटते, परंतु आपण त्यातला पूर्ण भाग जरी स्वीकारलेला नसला तर अंशतः आपण त्या प्लेटोच्या मार्गावर गेलेलो आहोत.
कुटुंब संस्थेचा अधिकार आपण नाकारला नाही, परंतु कुटुंब संस्था मर्यादित करण्याचं काम हे आजच्या काळामध्ये आपण केलं. राज्यसंस्थेला आपण किंवा राज्य करणाऱ्या वर्गातील लोकांना आपण संपत्तीचा अधिकार नाकारला नाही, परंतु त्यांची संपत्ती मर्यादित राहील आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या संपत्तीचं समाजापुढे विवरण ठेवलं पाहिजे. अशा स्वरूपाची बंधनं आपण आजही राज्यकर्त्या वर्गातील लोकांवर घातलेली आहेत. म्हणजे आपण पूर्णपणे संपत्ती आणि कुटुंबाचा अधिकार काढून घेतला नाही, परंतु त्यावर मर्यादा घालण्याचं काम केलं आणि त्यामुळं आपल्याला प्लेटोचा विचार हा पूर्णपणे चुकीचा किंवा निरर्थक आहे असं न म्हणता त्यातला काहीसा उपयोगाचा भाग आजही आपण स्वीकारलेला आहे. त्यामुळं कुठलाही राजकीय विचार हा निरर्थक असत नाही, तर त्यातला प्रस्तुत असणारा भाग किंवा वास्तविक असणारा भाग किंवा आंशिक उपयोगाचा असणारा भाग तेवढा आपण स्वीकारला पाहिजे आणि बाकी राहिलेला भाग आपण पुढच्या पिढ्यांकडे एक वैचारिक वारसा म्हणून तो पाठवला पाहिजे. आणि म्हणून ह्या राजकीय विचारांचा अभ्यास करत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मग पुढे प्रत्येक राजकीय विचारवंतांचा अभ्यास करताना आपण त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे जर राजकीय विचारांचा अभ्यास कसा करावा हे कळालं आणि त्यानंतर राजकीय विचारांचा अभ्यास करत असताना कोणती आचारसंहिता आपण आपल्या समोर ठेवली पाहिजे किंवा त्या मर्यादेमध्ये आपण राहिलं पाहिजे, कोणत्या मर्यादेमध्ये ते तत्त्वज्ञान आपण अभ्यासलं पाहिजे, ह्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर पुढे पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञान अभ्यासताना आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी येणार नाहीत आणि ह्या अनेक पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञान आपल्याला समजून घेता येईल अशा स्वरूपाची एक आशा मला या ठिकाणी वाटते. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियाव्हेली, थॉमस हॉब्स, रुसो आणि त्यानंतर कार्ल मार्क्स यासारखे जे काही पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहेत, तर त्यासारख्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.